6, 5, 4, 3, 2, 1, 0. Hello students, welcome to all in General Science class. Today we are going to learn our 14th chapter Element, Compound and Mixture. आपल्या धड्याचं नाव आहे मूलद्रव्य, संयुगे आणि मिश्रणे. फर्स्ट वी हॅव टू डिस्कस अबाउट द मॅटर. मॅटर म्हणजे काय तर द्रव्य. आज आपण आसपास अनेक वस्तू पाहतो. त्या वस्तू कशापासून बनलेल्या असतात तर त्या पदार्थापासून बनलेल्या असतात. पदार्थ त्यालाच शास्त्रीय भाषेत द्रव्य असं म्हटलं जातं. मॅटर in a scientific language, however, a single term is used for a single concept and that which an object is made of is called matter. पदार्थ या संज्ञेला समानार्थी शब्द म्हणून द्रव्य हा शब्द वापरतात. मग शास्त्रीय परिभाषेत एका संकल्पनेसाठी एकच शब्द वापरला जातो आणि वस्तू ज्यापासून बनलेली असते त्याला शास्त्रीय परिभाषेत द्रव्य असं म्हटलं जातं. द नेक्स्ट पॉईंट, the particular nature of matter and the properties of matter. द्रव्याचे कणस्वरूप व गुणधर्म. Let's try this. Take a piece of chalk and keep on dividing into the smaller pieces. What will happen? खडूचा एक तुकडा घेतला आणि त्याचे बारीक बारीक लहान कण करत गेलो तर काय होईल? Whip a drop of ink with a handkerchief. What effect does it have on the cloth of the handkerchiefs? शाईचे थेंब रुमालाने पुसा व रुमालाच्या कापडावर काय परिणाम होईल याचं आपल्याला निरीक्षण करता येईल. What happens when the lid of a bottle of perfume is open? अत्तराच्या बाटलीचे झाकण उघडले तर काय होते तर आपल्याला त्याचं निरीक्षण करता येईल. It is the matter present in various things in solid, liquid and gaseous state that is responsible for their properties. Even though they are divided into the small properties, their properties due to the matter present in them remain the same. The properties such as the white color of chalk, the blue color of ink and the fragrance of perfume are properties of the matter of which each of them is made. स्थायू, द्रव आणि वायू अशा अवस्थांमध्ये असणाऱ्या विविध वस्तूंमध्ये असणारे द्रव्य हे वस्तूंच्या गुणधर्मासाठी कारणीभूत असतात. वस्तूंचे विभाजन होऊन लहान कण बनवले तरी त्या द्रव्यामुळे त्या वस्तूत असलेले गुणधर्म तसेच राहतात. उदाहरणार्थ खडूचा पांढरा रंग, शाईचा निळा रंग, अत्तराचा सुवास हे गुणधर्म त्या वस्तू ज्या द्रव्यापासून बनलेल्या असतात त्या द्रव्याचे ते असतात. नेक्स्ट पॉईंट, मेनी काइंड्स ऑफ मॅटर फाउंड इन ए नेचर आर इन प्युअर फॉर्म, दॅट इज दे कंटेन ओनली वन कॉन्स्टिट्युएंट. इन ए सायंटिफिक लँग्वेज मॅटर इज मेड ऑफ ओनली वन कॉन्स्टिट्युएंट is the called substance. For example, gold, diamond, water, chalk. On the other hand, matters are made of two or more substances. They are called mixture. निसर्गात आढळणाऱ्या अनेक काही शुद्ध स्वरूपात काही द्रव्ये जी शुद्ध स्वरूपात असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये एकच घटक असतो. एकच घटक असलेल्या द्रव्याला वैज्ञानिक भाषेत पदार्थ असं म्हटलं जातं. जसे सोने, हिरा, पाणी, चुनखडी. काही द्रव्ये दोन किंवा अधिक पदार्थांनी बनलेले असतात, त्यांना आपण मिश्रणे म्हणतो. Objects have mass and mass can be measured with the help of devices like the common balance. Also, they occupy space. They occupy both these properties from the matter that they are made of. In the other words, mass and volume are the two important properties of matter. वस्तूंना वस्तुमान असते ते जरा तराजूच्या सहाय्याने मोजता येते. तसेच वस्तू जागा व्याप्त हे दोन्ही गुणधर्म ज्या वस्तू ज्यापासून बनलेली असते त्या द्रव्यामुळे वस्तूला प्राप्त होतात. म्हणजेच वस्तुमान आणि आकारमान हे द्रव्याचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आपल्याला सांगता येतात. नेक्स्ट पॉईंट, एलिमेंट्स. द वॉटर ड्रॉपलेट कलेक्टेड ऑन the inside of the lid of the teapot
and formed by the condensation of the vapor from the boiling water. Water is form of vapor is composed of extremely tiny particles and therefore we cannot even see them. You will see that the spray is also composed of small particles of water. Similarly, all the substances are made of extremely tiny particles. The smallest particle of the substance are molecules. A substance whole molecules are made of one or more atoms which are exactly like it is called an element. भांड्याच्या आतील बाजू जमलेले पाण्याचे थेंब उकळणाऱ्या पाण्याला वाफेच्या संगनाने तयार झाले. वाफेच्या स्वरूपातील पाणी हे अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेले असल्याने ते आपल्याला दिसत नाही. तसेच फवारा आकृतीत दाखवल्या पद्धतीने फवारणी करणारा व्यक्ती आहे आणि तो पंपाच्या सहाय्याने फवारणी करतो आणि ती फवारा जो आहे तो पाण्याच्या सूक्ष्म कणांनी बनलेला दिसेल. अशाच प्रकारे सर्वच पदार्थ हे अतिसूक्ष्म कणांचे बनलेले असतात. पदार्थाचे लहानात लहान कण म्हणजे रेणू. ज्या पदार्थाचे रेणूमध्ये एकाच प्रकारचे अणू असतात त्या पदार्थांना मूलद्रव्य असं म्हटलं जातं. We do not get different substances by the decomposition of an element. The smallest particle of element are made of only one type of atom. We cannot see atom with naked eye, but when crores of atoms come together, their total volume is large enough to visible to our eyes. The mass and volume of atom are different. Elements are different. प्रत्येक मूलद्रव्यातील अणूचे वस्तुमान आणि आकारमान हे वेगवेगळे असते. To date, scientists have discovered 118 elements. Of these, 92 elements occur in nature, while the remaining are man-made. Hydrogen, oxygen, nitrogen, carbon, iron, mercury, copper are a few of important natural elements. More new elements are being discovered through the research work. A great scientist, Democritus, named the small particles of elements atom because in a Greek language atoms means indivisible. In 1803, John Dalton proposed his theory stating that atoms cannot be created or divided into the smaller particles or destroyed. He used a certain symbols to represent elements, for example copper, sulfur and hydrogen. A great scientist, Berzelius, was the first to use the present method of using symbols for the elements. The symbol of an element is written in the English script and is the short form of its name. मूलद्रव्याची संज्ञा वापरण्यासाठी ची पद्धत जी आहे ती बर्झेलियस या शास्त्रज्ञाने सुरू केली आणि मूलद्रव्यासाठी वापरण्यात येणारी संज्ञा ही मूलद्रव्याच्या नावाचा संक्षेप करून बनवलेली असते. प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा ही इंग्रजी मुळाक्षराचा वापर करून दर्शवली जाते. नाउ सम एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स आर लिस्टेड इन द टेबल as shown in table. When the initial letters in the names of two or more elements is the same, a pair of letters is used to write a symbol. For example, we write carbon for C and chlorine for Cl. It is starting is C, but we have to write here the two letters Cl for chlorine. The symbol and elements we can see here: hydrogen H, helium He, lithium Li, beryllium B, boron B, carbon C, nitrogen N, oxygen O, fluorine F, neon Na, sodium Na, magnesium Mg, aluminum Al, silicon Si, phosphorus P, sulfur S, chlorine Cl, argon Ar, potassium K and calcium Ca. The elements are generally classified into two groups, metals and non-metals. We have studied the properties of metals such as mutability, ductility, conductivity,
of heat and electricity, density, luster, and sonority. The elements that do not show these properties are called non-metals. For example, phosphorus, sulfur, chlorine, the elements that show some properties of metal and some properties of non-metals are called as the metalloids. This is the third group of the elements. Arsenic, silicon and selenium are the examples of metalloid. मूलद्रव्याचे मुख्यतः दोन पद्धतीने वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये धातू आणि अधातू हे गट पडतात. वर्धनीयता, तन्यता आणि विद्युतवाहकता, उष्णता वाहकता, घनता, चकाकी, नादमयता असे गुणधर्म आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतात. हे जे गुणधर्म हे दिसून येत नाहीत त्यांना अधातू असं म्हणतात. काही धातू असे आहेत की त्यांच्यामध्ये धातूचेही गुणधर्म दिसतात आणि अधातूचेही गुणधर्म दिसतात. त्यांना धातू सदृश्य असा एक वेगळा गट तयार केला आहे. त्याच्यामध्ये आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम हे मूलद्रव्य येतात. नाउ नेक्स्ट पॉइंट, कंपाउंड्स, संयुगे. नाउ वी डिस्कस अबाउट द डेफिनेशन. The substance formed by a chemical combination of two or more elements is called as a compound. दोन किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून तयार होणारा पदार्थ म्हणजे संयुगे. फॉर एक्झाम्पल, we discuss about the using the tongues hold in a magnesium ribbon in a flame and observe what changes took place in the experiment. मॅग्नेशियमची फीत हवेत जाळली असता ती शुभ्र ज्योतीने जळते आणि त्याच्यानंतर ऑक्सिजनची तिचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईडची पूड तयार होते. हायड्रोजन इज ए कंबस्ट सबस्टन्स, दॅट इज इट बर्न्स. ऑक्सिजन हेल्प्स द कंबशन बट वॉटर विच इज फॉर्म्ड बाय द कंबशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज यूज्ड टू extinguish a fire. In other words, the property of compounds are different from those of the constituent elements. हायड्रोजन हा ज्वलनशील आहे आणि तो स्वतः जळतो. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, परंतु दोनच मूलद्रव्यांच्या संयोगाने तयार होणारे पाणी हे संयुग आग विझवण्यासाठी उपयोगी पडते. म्हणजेच संयुगाचे गुणधर्म त्याच्या घटक मूलद्रव्यांच्या गुणधर्मापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. A molecule of a compound is formed by a chemical combination of atoms of two or more elements. Therefore, a molecular formula is used to represent a compound. A molecular formula of a compound is a short form of its name written with the help of the symbols, the constituent elements, and the number of their representative atoms. संयुग लिहिताना त्याच्यामध्ये मूलद्रव्याप्रमाणे संक्षिप्त रूपात लिहितात. संयुगाच्या रेणूमध्ये दोन किंवा अधिक मूलद्रव्यांचे अणू रासायनिक संयोगातून एकत्र आलेले असतात. त्या म्हणून संयुगाचा निर्देश करण्यासाठी रेणूसूत्राचा वापर करतात. संयुगात असणाऱ्या घटक मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि अणूंची संख्या यांच्या सहाय्याने संयुगाचे रेणूसूत्र लेखन म्हणजे संयुगाचे रेणूसूत्र होय. आता याबद्दलची माहिती आपल्याला सांगता येईल. पाण्यामध्ये एलिमेंट्स कुठले आहेत तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन, आणि त्यानुसार हायड्रोजनचा एक अणू आणि ऑक्सिजनचे दोन अणू यापासून H2O हे पाण्याचा रेणूसूत्र तयार होईल. म्हणजेच द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. In this video we have seen about elements and compounds. Next video we have seen mixtures. Thank you class.